नमस्कार रसिक प्रेक्षक हो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांना आधुनिक महाराष्ट्राचं शिल्पकार म्हणून ओळखलं जातं त्या यशवंतराव चव्हाण साहेबांची आज 112वी जयंती आणि त्याच निमित्ताने आपण आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. अंकुशराव कदम सर यांनी स्थानपन्न व्हावं अशी. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि MGM विद्यापीठ जनसंवाद व वृत्तपत्र विद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हे विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत माननीय सुहास सरदेशमुख सर, जे सध्या लोकसत्तामध्ये सहाय्यक संपादक या पदावर कार्यरत आहेत. मी अंकुशराव कदम सरांना विनंती करते की त्यांनी सरदेशमुख सरांचं स्वागत करावं. पुढील कार्यक्रमाकडे वळूया. रसिक हो, यशवंतराव चव्हाण साहेबांचं राजकारणासोबतच साहित्य क्षेत्रातही मोलाचं योगदान होतं. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे आणि साहेबांच्याच विचारधारेनुसार यशवंतराव चव्हाण सेंटर आज आपल्या या जिल्ह्यात काम करत आहे. मी निलेश राऊत सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 112व्या जयंतीनिमित्त चव्हाण साहेबांच्या स्मृतींना आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं भावपूर्ण अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय चव्हाण साहेबांची ही 112वी जयंती आणि या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आहे. आज सकाळी देखील मराठवाडा साहित्य परिषद येथे जो यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर आज विशेष व्याख्यानाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकुशराव कदम सर, या ठिकाणी ज्यांचं व्याख्यान आपण आज ऐकणार आहोत. अतिशय महत्त्वाचा विषय जो आज या व्याख्यानाप्रसंगी असणार आहे त्या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार स्तंभलेखक माननीय सुहास सरदेशमुख सर, MGM कॉलेज ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनच्या प्राचार्या डॉक्टर रेखा शेळके मॅडम, चव्हाण सेंटरच्या महिला विभागाच्या जिल्हा समन्वयिका वैशाली बाविस्कर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर प्रेरणा दळवी मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सामनाचे महेश कुलकर्णी, शिवकदम सर, माझे सहकारी गणेश घुले, सुबोध जाधव आणि उपस्थित सर्व या ठिकाणी मान्यवरांचं विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईला देखील एक मोठा कार्यक्रम चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी हे डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर अनी बंग हे असणार आहेत आणि आज संध्याकाळी मुंबईला एका मोठ्या सोहळ्यामध्ये त्यांना तो पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. आपल्यासाठी या पुरस्काराच्या अनुषंगाने एक आनंदाची बातमी अशी आहे की या राष्ट्रीय पुरस्काराची एक मोठी निवड समिती असते. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा समावेश त्या निवड समितीत असतो आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर सर या समितीचे अध्यक्ष असतात निवड समितीचे आणि या निवड समितीच्या माध्यमातून दरवर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा होत असते आणि ही जी महनीय व्यक्तींची निवड समिती आहे या व्यक्तीमध्ये आपल्या सोबत असलेले आपले मार्गदर्शक तितकेच महनीय असलेले माननीय अंकुशराव कदम सर यांची देखील निवड यावर्षीपासून झाली आहे. त्यामुळे आपण जोरात टाळ्या वाजवून सरांच्या या निवडीबद्दलचं स्वागत करूयात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खास या ठिकाणी आदरणीय अंकुशराव कदम सरांना विनंती केली की आपण या निवड समितीमध्ये काम बघावं म्हणून आणि यावर्षीपासून त्या निवड समितीत सदस्य म्हणून आदरणीय कदम सर देखील आपल्यासोबत त्या निवड समितीचा एक भाग असणार. ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट जिल्हा केंद्र म्हणून किंवा मराठवाड्याचे
एक प्रतिनिधी म्हणून, यशवंतराव चव्हाणांवरती प्रेम करणारे व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांसोबत आहे. मी आजच्या विषयावरती येतो. हा विषय या ठिकाणी ठेवण्याचं कारण काय होतं, विषय तुम्ही बघितला असेल, त्या विषयाचं नाव आहे सुसंस्कृत पुढं प्रश्नचिन्ह आणि मराठवाड्याचा राजकारणाचा मराठवाडा पॅटर्न. या विषयावरचं आजचं व्याख्यान आयोजित केलंय. आदरणीय यशवंतराव चव्हाण हे नाव समोर आल्यानंतर सगळ्यात पहिला शब्द येतो तो सुसंस्कृतपणा, आणि त्याच्याच पुढे येतो राजकीय सुसंस्कृतपणा. म्हणजे राजकीय सुसंस्कृतपणाचं सर्वात मोठं उदाहरण महाराष्ट्रात कुठलं दिलं जात असेल सातत्याने, तर ते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं राजकारण दिलं जातं. त्याचे अनेक किस्से आहेत, अनेक घटना आहेत, अनेक संदर्भ आहेत. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होतेच, पण त्याचबरोबर ते भारताचे उपपंतप्रधान होते, भारताचे संरक्षण मंत्री होते. अशा अनेक आघाड्यांवरती आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी काम केलं. आता यशस्वीने सांगितल्याप्रमाणे ते लेखकही होते, ते साहित्यिक होते. अनेक पुस्तकं त्यांची, कृष्णा काठ हा त्यांचा आत्मचरित्र है. यहाँ पे अगर कई सारे हिंदी भाषिक स्टूडेंट्स होंगे तो मैं उनको बोलना चाहूँगा कि कृष्णा काठ, ये जो यशवंतराव चव्हाण साहब का जो बायोग्राफी है वो आप जरूर पढ़िए. और जो भारत के डिप्यूटी प्राइम मिनिस्टर है, डिफेंस मिनिस्टर है, उनका जो शुरुआत का समय था, उनका जो जर्नी था वो कैसा था, वो पूरा उसमें आया है. उस पर ऑडिओ बुक्स भी अवेलेबल है सब तरफ. तर या चव्हाण साहेबांनी अनेक गोष्टींची उभारणी केली महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर. त्यात जिल्हा परिषद असेल, त्याच्यात MIDC असेल, त्याच्यामध्ये रोजगार सारखी योजना असेल, मराठी विश्वकोश मंडळ असतील, किंवा वेगवेगळी महामंडळांची जी रचना निर्मित झाली. तर या सगळ्यांमध्ये कुठंतरी सुसंस्कृतपणाची, संस्कारांची जोड होती. आणि तेच राजकारण, ज्याला बेरजेचं राजकारण असं म्हणायचे, की जे चव्हाण साहेबांनी पुढे आणलं, त्याचं अनुकरण पुढच्या महाराष्ट्रातल्या राजकीय मंडळींनी केलं, किंवा दाखले देत की आपण चव्हाण साहेबांच्या पावलांवरती पुढे जातोय, असे संदर्भ पुढे देत महाराष्ट्राचं मागच्या 75 वर्षाचं, 60 वर्षाचं राजकारण झालंय. आता मागच्या 2-3 वर्षांमध्ये ज्या घटना सातत्याने मराठवाड्यात घडत आहेत, त्या आधी घडत नव्हत्या, अशातला भाग नव्हता, त्याचं प्रमाण कदाचित कमी असेल, परंतु ज्या घटना सातत्याने घडत आहेत त्यामध्ये जो राजकीय सहभाग आहे, ज्या गुन्हेगारीशी निगडीत आहेत, भ्रष्टाचाराशी निगडीत ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये जो राजकीय सहभाग आहे, त्यामुळं आताचा मराठवाडा, म्हणजे महाराष्ट्रातच घटना घडतायत. आपण म्हणाल की तुम्ही मराठवाड्यालाच का बदनाम करता, तर आम्ही मराठवाड्यात राहतो, आम्ही मराठवाड्यातल्या 4 गोष्टी चांगल्या व्हाव्यासाठी पण प्रयत्न करतो. पण जेव्हा मराठवाडा बाहेरच्या गोष्टींमुळे बदनाम केला जात असेल, त्यावेळेला तो बदनाम का होतोय त्याची पण चर्चा करण्याचा अधिकार आम्हालाच आहे, मला इथं ठामपणे सांगायचं वाटतं. आणि म्हणून या विषयावरती आज आपण व्याख्यान आयोजित केलं. नाहीतर फक्त चांगले प्रोग्राम्स घेणं, महोत्सव भरवणं, चांगले प्रदर्शनं भरवणं, परिसंवाद घेणं, व्याख्यानं घेणं आणि फक्त पुढं टॅलेंट आणणं, हे तर आपण करतोच आहे. पण ही जी आताची अडचण मोठी निर्माण झाली आहे, त्याबद्दल देखील मांडणी व्हायला हवी असं आम्हाला वाटलं. आदरणीय अंकुशराव कदम सरांची देखील ती इच्छा होती. आम्ही सरांसोबत सातत्याने त्या सगळ्या गोष्टींवरती संवाद साधतोय, म्हणून आम्ही या व्याख्यानाचं आयोजन आज केलंय. आणि मराठवाडा असा नव्हता, मराठवाड्यात अनेक महत्वाचे नेते ज्यांनी सुसंस्कृतपणे संपूर्ण देशाला दाखवला, जगाला दाखवला, महाराष्ट्राला दाखवला, असा मराठवाड्याचं राजकारण होतं आणि पुढच्या काळात देखील राहील. तुमच्यासारखे तरुण मुलं मुली जेव्हापर्यंत यामध्ये सक्रिय सहभाग घेत राहतील तेव्हापर्यंत ते राहीलच. म्हणजे विनायकराव पाटील असतील आपल्या जिल्ह्यातले, भाई उद्धवराव पाटील असतील, त्याचबरोबर बापूसाहेब काळदातेंना आपण खूप अनुभवलेला आहे. यांच्यासारखी अनेक मातबर मंडळी, शंकरराव चव्हाण असतील, किंवा आता हयात असलेले कमलकिशोर कदम सर असतील, की ज्यांना बघून सुसंस्कृतपणा म्हणजे काय हे समजतं. अशी अनेक मंडळी, ते आताच्या नव्या पिढीपर्यंत राजेश टोपे असतील, तर अशी अनेक चांगली उदाहरणं देखील आहे. परंतु आता ज्या घटना घडल्या आहेत त्यामधून जे सगळे प्रकार समोर आले आहेत आणि त्यामुळं राजकारण जे बदनाम होतंय या सगळ्या गुन्हेगारीनं, त्यामुळं आम्हाला असं वाटलं की या विषयावर उहापोह व्हावा. आणि म्हणून आम्ही त्यासाठी योग्य असलेली व्यक्ती, म्हणजे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात हा विचार आला चळके मॅडमनी आणि आम्ही चर्चा केली, तेव्हा डोळे बंद करून पहिलं नाव आलं सुहास सरदेशमुख. सुहास सरदेशमुखांचा परिचय आपण थोड्या वेळाने ऐकणारच आहोत. पण सुहास सरदेशमुखच का आजच्या या विषयावरती बोलायला, त्याचं कारण असं की सुहास सरदेशमुख हे मागच्या 2 दशकांपासून मराठवाड्याचं वार्तांकन वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी करत आलेले आहेत. आता ते दैनिक लोकसत्ताचे ब्युरो चीफ आहेत. आणि या सगळ्या मागच्या 6 महिन्यात 1 वर्षात ज्या घडलेल्या घटना आहेत यांचं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे वार्तांकन केलंय आणि वार्तांकनाच्या पुढे जाऊन ज्या तथ्य समोर आणले आहेत, त्याच्यामुळं त्याची दखल महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना, समाजकारण्यांना घ्यावी लागलेली आहे, हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मस्साजोग इथं जी घटना घडली, संतोष देशमुख यांचा खून जो झाला, निर्गुण खून झाला, निर्गुण हत्या झाली, त्याचा आपण निषेध करतो, व्यक्त
या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांची जी कस्टडीतली डेथ असेल त्याचं देखील आपण निषेध व्यक्त करतोय. पण त्या सगळ्या गोष्टींचं वार्तांकन म्हणजे स्वतः 3 दिवस मसोजोगला आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये राहून सुहास सरदेशमुखांनी 3 ते 4 दिवस एक लेखमाला लोकसत्तेत चालवली. मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जर्नलिझमचे, लॉचे देखील स्टुडंट्स असतील, अन्य विषयातले देखील या ठिकाणी नागरिक आहेत, बऱ्याच जणांनी आपण ती लेखमाला वाचली असेल, पण ती लेखमाला आवर्जून वाचा. त्या मसाजोगच्या घटनेचं इतकं परखड आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण दुसऱ्या कुठल्याही पत्रकाराने आतापर्यंत केलं नाही, असा माझा नेमका दावा आहे. आणि फक्त त्या घटनेचंच नाही तर एकूण ती गुन्हेगारी कशी जन्माला आली, म्हणजे परळीतलं सुरुवातीचं राजकारण हे राखेचं होतं आणि तिथून ते हवेवर आलं, म्हणजे पवन ऊर्जेवरती आलं. तो जो सगळा आलेख सुहास सरदेशमुख यांनी मांडला आहे आणि त्यातून हे नवं गुन्हेगारीकरण कसं जन्माला येतंय त्याबद्दलची जी त्यांनी चर्चा त्या ठिकाणी केली आहे, त्याचं खूप अनेक ठिकाणी संदर्भ घेतले गेले, अनेक जणांनी ते मांडले देखील. मी सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की म्हणजे आपल्या सगळ्यांचे ते आवडीचे पत्रकार आहेत आणि आपलं भाग्य की ते म्हणजे आपण मी स्वतःला खूप मला चांगलं वाटतं की आपण त्यांच्या सानिध्यात आहोत. ते छत्रपती संभाजीनगर येथून वार्तांकन करतात. रिपोर्टाज, पॉलिटिकल रिपोर्टाज हा फॉर्मॅट मराठीमध्ये आत्ता मराठी पत्रकारितेत कोणी वापरत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुहास सरदेशमुख. म्हणजे इतका उत्तम पद्धतीने पॉलिटिकल रिपोर्टाज ही गोष्ट म्हणजे राजकीय बातमीदारी याच्या पलीकडे जाऊन, जे एक राजकीय विश्लेषणाच्या पण पलीकडे जाऊन रिपोर्टाज हा जो जर्नलिझम मधला पार्ट आहे त्याचा उत्तम वापर आत्ताच्या पिढीमध्ये पत्रकारितेत जर कोणी करत असेल तर त्याच्यात प्रामुख्याने सुहास सरदेशमुख यांचं नाव घ्यावं लागेल. आणि हा जो मसाजोग प्रकरणातला जो रिपोर्टाज त्यांनी पॉलिटिकल मांडलाय तो आपण प्रत्येकाने वाचायला पाहिजे. अनिल अवचट आधी होते, लेखक होते, विचारवंत होते, काही काळ पत्रकार देखील होते. अनिल अवचटांनी मराठीमध्ये पॉलिटिकल रिपोर्टाज हा प्रकार आणला आणि त्यानंतर त्याच परंपरेमध्ये त्याच्या पुढे जाऊन मी फार म्हणजे जाणीवपूर्वक हे सांगू इच्छितो की त्याच्या पुढे जाऊन पॉलिटिकल रिपोर्टाज ही गोष्ट आज सुहास सरदेशमुख मांडू पाहत आहेत. तर आज या विषयाला घेऊन ते आपल्या समोर मांडणी करणार आहे. मी परत एकदा त्यांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला त्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी सुरुवातीचा आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आदरणीय अंकुशरावजी कदम सर, त्याचबरोबर चव्हाण सेंटरचे सगळे कार्यकारिणी सदस्य आणि आपल्या सर्वांच्या वतीनं चव्हाण साहेबांच्या स्मृतींना परत वंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ता निलेश सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे इतकं व्यापक व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलं आहे. त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी गणेश घुले सरांना करते. धन्यवाद. समोर बसलेल्या या सर्व तरुण पिढींना आजच्या कार्यक्रमाची कल्पना यावी यासाठीची विस्तृत अशी प्रस्तावना आणि महत्त्वाची मांडणी निलेश सरांनी या ठिकाणी केलेली आहे. आज आपण यशवंतराव चव्हाण यांची 112वी जयंती साजरी करतो आहोत. त्यांना विनम्र अभिवादन. मराठवाडा आणि मराठवाड्याचं राजकारण, सुसंस्कृत मराठवाड्याचं राजकारण यापुढे प्रश्नचिन्ह आता आपण लावलेलं आहे आणि त्याचा उहापोह आपल्याला सुहास सरदेशमुख सर या ठिकाणी मांडणार आहेत. सुहास सरदेशमुख हे नाव सुपरिचित आहे आपल्या सर्वांसाठी. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मराठवाड्याच्या पत्रकारितेचा किंवा मराठवाड्याचा अभ्यासाचा, मराठवाड्याच्या चिंतनाचा विषय येतो तेव्हा राज्य पातळीवर, देश पातळीवर ही माहिती समजून घेण्यासाठी एक विश्वासार्ह नाव म्हणून पत्रकारितेमध्ये ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सुहास सरदेशमुख सर. सध्या लोकसत्ता या महत्त्वाच्या दैनिकामध्ये सहाय्यक संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचं सध्या यापूर्वी त्यांनी दैनिक महानगर, त्याचबरोबर दैनिक एकमत, संघर्ष या दैनिकामध्ये सरांनी वार्ताहर ते उपसंपादक अशी भूमिका बजावलेली आहे. सरांची ही जरी कामाची ओळख असली पण त्या पलीकडे जाऊन त्यांचा अभ्यास, पत्रकारितेबद्दलची त्यांची एक निष्ठा आणि त्यांचं चिंतन, त्यांचे लेख हे यासाठी ते विशेषपणे ओळखले जातात. त्यांना त्यांच्या कामाबद्दल आजपर्यंत खूप महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार, विधिमंडळ वार्ताहर संघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वदुनराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि या पुरस्काराच्याही पलीकडे मराठवाड्यामध्ये एक विश्वासार्ह नाव म्हणून सुहास सरदेशमुख सरांकडे बघितलं जातं. आज त्यांचा विषय आपण ऐकणार आहोत की असा पत्रकार व्हावे बाजू सत्याची मांडावी, असा पत्रकार व्हावे बाजू सत्याची मांडावी, दीनदुबळ्यांसाठी माझी बातमी भांडावी. मला वाटतं त्यांची बातमी दीनदुबळ्यांसाठी भांडत आलेली आहे
त्यांचा सगळ्यात मोठा परिचय आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आणि आता यानंतर मी सुहास सरदेशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यान द्या. नमस्कार. आपलं मन हिंदू मुसलमान, सवर्ण दलित आणि आता मराठा ओबीसी अशा अवस्थेमध्ये दुभंगलेलं आहे. आणि या दुभंगलेल्या अवस्थेमध्ये अशा मनोभावनेमध्ये आपण यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करतो आहोत. एका दृष्ट्या नेत्याची जयंती साजरी करताना आपली मनोभावना इतकी दुभंगलेली असताना सुद्धा जी काही आपण मंडळी आत्ता जयंती साजरी करतो आहोत तेवढी एकच सकारात्मकता वगळली तर मराठवाड्याच्या पुढचं जे सुसंस्कृतच्या पुढं जे प्रश्नचिन्ह लावलेलं आहे त्या प्रश्नचिन्हावर मला अधिक बोलायचं आहे असा कंसातला अर्थ मी त्याच्यातला घेतलेला आहे. आणि ते जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हांविषयी मला काय काय म्हणता येईल ते मी साधारणतः आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू असणाऱ्या सगळ्या बदलांचा परिणाम मराठवाड्यावर पण निश्चितपणे झाला. आणि आता मराठवाड्यातले जे 46 मतदारसंघ आहेत त्या 46 मतदारसंघांमधल्या निवडून आलेल्या आत्तापर्यंतचं जर आपण बघितलं तर मराठवाड्यात ज्या 4 प्रमुख नेत्यांनी आत्ता मुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं होतं त्या 4 नावं जर आपण घेतली तर शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्याच्यानंतरचं विलासराव देशमुख आणि नंतर अशोकराव चव्हाण. यातले पहिलं एक नाव वगळायचं शंकरराव चव्हाणांचं आणि उरलेल्या 3 नावांची जी कारकीर्द आहे त्याची शेवट ही बदनामीनं झालेली आहे. अशा मराठवाड्याच्या नेतृत्वाविषयी आणि त्याच्या जडणघडणीविषयी आता आपण बोलणार आहोत. मला ज्यावेळेस हा विषय सगळ्यात पहिल्यांदा समोर आलेला होता तेव्हा जर काही पहिल्यांदा गोष्ट आठवली असेल तर 1857 आठवलेलं होतं. आता इतकं जुनं जाण्यामागचं जे कारण होतं ते असं आहे की 1857च्या बंडामध्ये वापरलं गेलेलं जे काडतूस होतं ते काडतूस रॉयल एनफिल्ड नावाच्या कंपनीनं बनवलेलं होतं. आणि रॉयल एनफिल्डनी बनवलेली जी बंदुकीचं काडतूस होतं ती बंदूक आता आपण बुलेट म्हणून आपल्या राजकीय संस्कृतीचं वाहक म्हणून आत्ता वापरतो आहोत. बहुतांशी सगळ्या राजकीय नेत्यांच्या सगळ्या प्रचार रॅल्या जर मागच्या काळातल्या बघितल्या तर ती बुलेट फेरी असं आपल्याला सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये दिसून आलं असेल. आपली राजकीय संस्कृती ही त्या बुलेटपासून ती या बुलेटपर्यंत प्रवास करते आहे असं मला साधारणतः वाटतं. आणि 1857चा तो लढा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर घेऊन गेलेला होता. एकूणच मराठवाड्यातला सगळ्या राजकारणाचा जर पोत बघितला तर तो पोत असा आहे की आपल्याला सगळ्याचं कौतुक काय म्हणजे आता बुलेट ह्या गोष्टीचं कौतुक आपण खूप यांनी करतो. म्हणजे ज्या ज्या माणसांनी किंवा ज्या ज्या वस्तूंनी ज्या ज्या यांनी आपल्यावरचे अत्याचार होण्यासाठीचे परिणाम केलेले आहेत त्याचा आपण गौरव करतो की काय असं वाटणं इतपतची भीती माझ्या आत्ता मनामध्ये आहे. बघा जेव्हा माळेगावची यात्रा माहीत असणारे बहुतांशी आपल्याकडे मराठवाड्यातली सगळी माणसं आहेत. आणि माळेगावच्या यात्रेमध्ये विलासरावांचा घोडा ज्यावेळेस जायचा त्याच्यानंतर गोपीनाथरावांचा पण घोडा जायचा. त्याच्यानंतर बहुतांश आमदारांनी घोडे घ्यायला सुरुवात केली. ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्या दारामध्ये 2-2 कोटी रुपयांच्या गाड्या असतात किंवा त्याच्याही पुढच्या आलिशान गाड्या असतात त्या सगळ्या माणसांना आपण घोडा पाळावा. आपल्या घोड्याला खरारा करायला एक माणूस असावा. त्या माणसांनी नुसतं घोड्याला खरारा कराव्या नाही तर आपल्याला वेळ नाही म्हणून रपेट सुद्धा मारून आणावी. अशा मानसिकतेमधले आपली नेते मंडळी पुढच्या काळात होत गेली. आपल्या काळामध्ये म्हणजे आत्ता मधल्या काळामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर रपेट मारणारी सगळी नेते मंडळी आठवून बघा. अगदी आपल्या जालन्यात सुद्धा उदाहरण आहे. ज्यांना वाटतं आतमधून की आपण रपेट मारावी, घोड्यावर बसावं आणि रपेट मारावी. हा घोडा आपल्या नेत्यांच्या सरंजामी मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतो. ही जी सरंजामी मानसिकता आहे ती बुलेटमध्ये पण दिसते. तीच सरंजामी मानसिकता आपल्याला घोड्यामध्ये सुद्धा दिसते. आणि हीच सरंजामी मानसिकता पुढच्या काळामध्ये आपण जाऊ म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये आपण येऊ तेव्हा ती JCB मध्ये सुद्धा दिसते.
सरंजामी मानसिकतेचं फक्त सांस्कृतिक रूप बदलतो आहोत आपण, आणि त्याचं मुख्य कारण हा परत त्याची जी भूमी आहे ती परत मराठवाडा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण घोडा वापरला, त्याच्यानंतर बुलेट वापरली. म्हणजे मला आठवतं, मी मूळचा धाराशिवचा म्हणजे उस्मानाबादचा, आणि उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटलांची बुलेट फेरी होणार असं म्हणलं की एक त्याच्या वेगाची एक दहशत असायची. अरे हे जाणार, आणि त्याचं जे वातावरण व्हायचं तर ते त्या कालखंडामध्ये व्हायचं. आणि अशी दहशत पुढच्या काळात कशी कशी बदलत गेली असं सांगण्यासाठी म्हणून ते जे प्रश्नचिन्ह समोर लावलेलं आहे सुसंस्कृततेचं, ते मांडावं असं डोक्यात आलेलं होतं. दुसरा एक भाग याच्यातला की बघा, शुभ्र कपड्यातल्या सगळ्या माणसांविषयीचा आता राग दाखवून इतका राग येतो समोरच्या माणसांविषयीचा की इतके पांढरे कपडे घातलेली माणसं अशी कशी वागतात, आणि यांचं हे घडतंय कसं आहे, म्हणजे त्यांच्या एकूणच वर्तणुकीमध्ये नक्की काय काय बदल व्हायले आता बघूया. बघा, 85चं सगळं दशक बघितलं आपल्या सगळ्या राजकारणामध्ये, तर आपलं सगळं जगणं मराठवाड्यातलं ह्या अभावग्रस्तांचं जगणं आहे. आणि अभावग्रस्तांच्या जगण्याला एक आक्रमकपणा असतो. हा आक्रमकपणा कसा पुढे न्यायचा किंवा हा आक्रमकपणा आपल्या राजकारणाला कसा फायद्याचा होईल याची जाणीव जर कुठल्या पक्षाला झालेली असेल तर ती सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला झालेली होती असं माझं मत आहे. त्याचं कारण सांगतो की 1985 आपला सगळा भाग हा शिवसेनेला किंवा शिवसेनेला फॉर असणारा भाग असं आपलं स्वरूप दिसत होतं इतके दिवस. आणि त्याचं कारण असं की आयडिओलॉजिकल मर्जिंग नावाची एक पॉलिटिकल कन्सेप्ट आहे. म्हणजे विचारसरणी दुसऱ्या पक्षात घुसवायची, आपण त्या पक्षात जायचंच नाही, नुसतीच विचारसरणी घडवायची. आता तुम्ही औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद पूर्वीचं असं जर त्याचं कॉम्बिनेशन करून बघितलं तर कळेल की आयडिओलॉजिकल मर्जिंग काय असतं. भारतीय जनता पक्षाने स्वतःचा विचार रुजवण्यासाठी जी अभावग्रस्त माणसं आहेत त्याचा आक्रमकपणा शोधून शिवसेनेला त्यांची आयडिओलॉजी पुरवली, आणि आयडिओलॉजीचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून शिवसेनेचा मराठवाड्यामध्ये उत्तमपणे उपयोग करून घेतला गेला. आणि ज्या वेळेस त्याचा उपयोग संपला तेव्हा त्यांना हळूहळू बाजूला केलं. हे आयडिओलॉजिकल मर्जिंग होतं, आणि आता आयडिओलॉजिकल सेपरेशनचा कालखंड आहे. आयडिओलॉजिकल सेपरेशन ह्या अर्थाने की जेव्हा त्यांची उपयोगिता संपली, ती उपयोगिता संपल्यानंतर त्यांना बाजूला केलं, आणि त्यांच्या जागी लोक इतके हुशार आहेत की तुमची आयडिओलॉजिकल ती जी मर्जिंग आहे आणि सेपरेशन आहे ते संपल्यानंतर सुद्धा शिवसेना नावाच्या दुसऱ्या पक्षात ज्याचं चिन्ह मशाल होतं अशा माणसांना मुस्लिम माणसांनी वोट करायला सुरुवात केली. त्याच्या आधीचा कालखंड 85चा जर आठवून बघा, मी जे पहिला वाक्य म्हणालो होतो की आपलं मन हे हिंदू मुस्लिम, दलित सवर्ण आणि मराठा ओबीसी असं विभागलेलं आहे. तर आपलं मन हे हिंदू मुस्लिम असं विभागलेलं असावं अशी राजकीय रचना ही अनेक वर्षांची आहे. म्हणजे गेले 3-4 दशकं आपली मनोभूमिका ही हिंदू मुस्लिम अशी विभागलेली असावी अशी रचना आपल्याकडे केली गेलेली होती. नाहीतर आपल्याकडे झालेली मध्यंतरीच्या काळामधली जी किराडपुऱ्यातल्या राम मंदिराची दंगलीची जर घटना तुम्ही लक्षात घेतली तर ती कदाचित घडली नसती. दंगल किंवा अराजक हे एका दिवसात माजत नसतं, त्याला एक मनोभूमिका करावी लागते, आणि ती मनोभूमिका करण्यासाठी काही घटनांचा क्रम करावा लागतो. आणि असा घटनांचा जर क्रम लक्षात घेतला तर आपल्याला किराडपुऱ्याची पण गोष्ट लक्षात येते. मग आपल्याला दंगलींचं म्हणजे 70च्या दशकांमधल्या झालेल्या दंगली आठवतात. म्हणजे तुम्ही जर मराठवाड्याच्या अंक मधल्या काळामधले चाळले 1900 म्हणजे मी साधारण 78 पासून ते आतापर्यंतचे काही अंक मराठवाडा दैनिकाचे अंक चाळलेले आहेत, आणि ते चाळल्यानंतर लक्षात असं आलं होतं की खूप मोठा कालखंड आपला दंगलीमध्ये घडवत गेलेला आहे. आणि या सगळ्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर आपली एक मनोभूमिका ठरलेली आहे, आणि त्या मनोभूमिकेच्या आधारे आपण मतदान करतो. एकतर तो मुस्लिम हो, नाहीतर एकतर तो हिंदू हो. तर तू ह्या दोन्हींपैकी काही नाही झालास तर तुझा उपयोग नाही आहे. मग तू मतदान करू नकोस. म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये मतदान करू नको ह्याच्यासाठी जे पैसे दिले जातात त्याचं कारणच हे आहे की तुझी मनोभूमिका ठरलेली नाही. एकतर तू हिंदू हो, नाहीतर मुसलमान हो, एकतर तू दलित हो, नाहीतर सवर्ण हो. तसंही पुढचं नाही झालास तर तू मराठा हो, नाहीतर तू ओबीसी. हे जर तू झाला नाहीस
तर तू मतदान करू नकोस, त्याच्यासाठी आम्ही तुला पैसे देतो. ही आपली राजकीय व्यवस्था बनवून गेलेली आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये आपला मराठवाडा अडकला आहे असं माझं मत झालेलं आहे. बघा, या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड आणि बीडच्या घटना किंवा त्याच्या आधीचा म्हणजे जे पॉलिटिकल मर्डर्स ज्या लेवलला आपण म्हणू शकतो किंवा राजकीय हत्या, या अंगाने जर आपण त्या सगळ्या विषयांकडे बघितलं तर 2 घटना मला प्रामुख्याने दिसते. त्या दोन्ही घटना मी फार जवळून कव्हर केलेल्या असल्यामुळे त्याचा एक भाग सांगता येऊ शकेल. म्हणजे एक म्हणजे पवनराजेंचं हत्याकांड आणि दुसरं हे आत्ता संतोष देशमुख यांची हत्या. दोन्ही मधले साम्यस्थळ आणि फरक असं काही करता येऊ शकतं का असं मी पाहत होतो. आणि लक्षात असं येत आहे की त्याही वेळेस CBIचा वापर होता, आत्ता फक्त CIDचा वापर आहे. आत्ताच्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये जे काही दोषारोप आणि थिअरी सादर झालेली आहे, म्हणजे जनरली कोर्टामध्ये एक थिअरी सादर होती, क्राईम थिअरी म्हणतात त्याला. तर ती क्राईम थिअरी जी सादर झालेली आहे, तर दोन्हींची जर साधारणतः हे बघितली तर बरंचसं साम्य दिसत आहे. कारण पुरावे हे फक्त टेक्नॉलॉजिकल आहे. प्रत्यक्ष बघणारी माणसं आणि प्रत्यक्ष साक्षीदार याच्यामध्ये खूप कमी आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे आता आपण आरोपपत्र सादर करण्याच्या प्रोसेसेसमध्ये आहोत. दोन्हींकडे या सगळ्या प्रोसेसेस घडत होत्या. पहिल्या घटनेमधला मला एक सांगायचं आहे, म्हणजे मगाशी जो आपण घोड्याचा संदर्भ देत होतो तो असा की घोडी वापरणारे नेते वागतात कसे असा प्रश्न. तर तुम्हाला आठवत असेल मधल्या काळामधला एक व्हिडिओ फार मस्त व्हायरल झालेला होता. म्हणजे मी काही 4 भिंतींच्या आत राजकारणी काय करतात हे सांगणार नाही, बाहेर जे घडत होतं आणि ते कसे वागले एवढंच बोलतो आहे. तर तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचे जालन्याचे जे नेते होते त्यांचा शेवटी एक व्हिडिओ येत होता आणि त्या व्हिडिओमध्ये तो पत्रकार काय मुलाखत घेत होता याच्याशी काही संबंध नाही आहे, पण माझ्या व्हिडिओमध्ये माझा एक कार्यकर्ता येतोय असं दिसल्यानंतर त्यांनी लाथेनं त्याला बाजूला केलं. आठवत असेल. राजकीय कार्यकर्त्यांचं वर्तन हे इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की आता त्या माणसाला लाथ घालावीशी वाटते. आपल्या कार्यकर्त्यांना लाथा घालणारे आणखी एक आपल्याकडे नेते आहेत, अब्दुल सत्तार. त्यांचं तर मंत्रीपद गेलं त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे आपली जी एकूण घसरण आहे सगळी ती कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या ऐवजी कार्यकर्त्यांना लाथा घालण्यापर्यंतची आहे. आणि त्याचं मुख्य कारण हे पुन्हा मी जे मगाशी म्हणालो की घोडा, बुलेट आणि JCB ह्या संस्कृतीमुळे आल्या. आणि फक्त एकाच ठिकाणी घडत आहे का असं नाही घडत आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना चापट मारली किंवा नेत्यांनी आमच्या माणसाला हाकलून दिलं. 3-3 तास माणसांना वेट करायला लावणारा नेता माणूस आहे. काही कारण नसतं, बसू दे त्याला, काय भिडत नाही त्याच्यामुळे, आपल्यासाठी येतो. अरे त्याला काहीतरी काम आहे, त्याचाही काहीतरी संसार आहे, त्यालाही पोट आहे, हे विचार न करता आपल्याकडच्या सगळ्या नेत्यांमध्ये हा अत्यंत मोठा दुर्गुण आहे की चला बसू द्या समोरच्या माणसाला, काही हरकत नाही, किती वेळ बसून ठेवलं जाईल. ही जी सरंजामी मानसिकता अख्ख्या मराठवाड्यामध्ये, म्हणजे ह्या पक्षात आहे त्या पक्षात नाही अशातली भानगड नाही, सर्व पक्षांमध्ये ही पूर्ण सरंजामी मानसिकता आहे. आणि त्याचं मुख्य कारण आपण खूप अभावग्रस्त जगतो. एवढं एका बाजूला हे सगळं घडत असताना बीडमधला ऊसतोड कामगारांची संख्या लक्षात घ्या, ती 6 लाख. एखाद्या जिल्ह्यामधून 6 लाख माणसं, मला काम मिळत नाही आहे, मला जगण्यासाठी कुठं जाऊ असा प्रश्न आहे, माझी भाजी भाकरी हुडकायचे प्रश्न आहेत आणि मला आता कुठेतरी साखर कारखान्यावर काम करायला जावंच लागणार आहे, अशी परिस्थिती आपण किती दिवस ठेवणार आहोत त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे एकाही राजकीय नेत्यांना आपलं असं वाटलं नाही की त्या 6 लाख माणसांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या सुधारणा घडाव्या. बरं नको, म्हणजे सकाळी 4 वाजता कुडकुडत्या थंडीमध्ये ही माणसं ऊसाच्या फडामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या माणसांना काही तंत्रज्ञान विकसित करून द्यावं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं आपल्या मराठवाड्यातल्या सगळ्या अभियांत्रिकी कॉलेजेसचं की त्यांना कोयत्याला एक टेक्नॉलॉजी का नाही देता आली की झटपट कापता येईल अशी टेक्नॉलॉजी. पण त्याचा आपण विचारच करत नाही, कारण आपली संवेदना त्या माणसांविषयी नाहीच आहे. त्या माणसांचा फक्त पॉलिटिकली उपयोग करून घ्यायचा अशी आपली संवेदना. आणि या संवेदनेला
मारक आपली मनोभूमिका नाही. आपल्याला त्यांनी पूर्णतः विभागून ठेवलाय. ते विभागणं परत पहिल्या वाक्यात आहे, ते म्हणजे हिंदू मुस्लिम, दलित सवर्ण आणि आता मराठा ओबीसी. तू जर याच्या कुठल्या खाचेत बसत नसशील तर तू आउट आहेस. आणि मतदार म्हणून मी ज्या ज्या खाचेत बसू शकत नाही त्या माणसाला बोलायचंच नाही. किंवा म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृततेचा उल्लेख आता बहुतांश सगळ्या वक्त्यांनी केला. प्र के अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातलं तशा अर्थाने सख्य हे सगळ्या महाराष्ट्रांनी अनुभवलेलं आहे. म्हणजे खूप जहरी टीका, अशा अर्थाने जहरी म्हणता येईल अशीच टीका त्यांच्यावर करण्यात आलेली होती. अगदी व्यक्तिगत पातळीवरची सुद्धा ती टीका होती. पण अत्रेंना एका दिवशी कळलं की आपण फार चुकीच्या व्यक्तिगत पातळीवरच्या टीकेवर गेलो आहोत आणि ते वेणुताईंकडे गेले आणि त्यांनी म्हणले की मला आता माफ करा, माझ्याकडून अशी चूक झाली आहे. तर त्या असं म्हणाल्या की तुमचं ते राजकीय राहू द्या, पण मला आज एक भाऊ मिळाला. एखाद्या पत्नीनं आपल्या पतीवर केलेल्या टीकाकाराला कसं वागवावं ह्याच्या इतकं उत्तम उदाहरण चव्हाण कुटुंबियांपलीकडे दुसरं कुठलं तरी पाहायला मिळालेलं. म्हणजे टीका करणारा माणूस हा तुमचा दुश्मन असतो अशी साधारणतः आत्ताची धारणा आहे. आणि एकूण राजकारणाचा पोत हा तशा पद्धतीनं बनवला गेला आहे. अशा कालखंडामध्ये सुसंस्कृतता जपण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी आता आपल्याला करायला लागणार आहेत त्याचा पट सुद्धा आपल्याला अजून माहीत नाही. हे कसं पुढं न्यायचं आहे, हे राजकारण इतकं बिघडलेलं असेल तर पुढं जायचंय की नाही जायचंय, आणि ते जायचं असेल तर कसं जायचंय, ह्याच्या सगळ्या शंकांनी भरलेला मराठवाडा आहे. आणि त्याच्यामुळं होतंय असं की माझ्या जातीपुरताचा प्रश्न सोडवा, मग मी बघतो. माझ्या जातीपुरताचा प्रश्न जर नाहीच सोडवला तर तू वाईट. तर ही जी जात केंद्रित व्यवस्था आता मराठवाड्यामध्ये सगळ्या अर्थाने निर्माण झालेली आहे त्याला बस्ट करणारा किंवा त्यांना तो फुगा फोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आता आपल्याकडून कोणाकडून होताना दिसत नाहीये. मला पहिल्यांदा असं वाटलं की हा सगळा जो भाग आहे तो येतो कुठून. तर बघा, मी मगाशी असं म्हणत होतो की 1985च्या कालखंडामध्ये विचार मर्ज करण्याची, विचारसरणी एकमेकांमध्ये मिसळण्याचा कालखंड होता. त्या कालखंडामधल्या सगळ्या जर भाग घेतला तर इम्प्लिमेंटेशन काय लेवलला पोहोचलेलं होतं बघा. महाराष्ट्रात कुठेही हिंदू राष्ट्र नावाचा चौक नसेल आपल्याकडे. हे पॉलिटिकल मर्जिंग होतं, विचारसरणीचं मर्जिंग होतं. आणि हिंदू राष्ट्र चौक होणे हे चांगलं का वाईट नंतर ठरवूया, परंतु एखादा पक्ष दुसऱ्या पक्षाच्या माथी त्याची इम्प्लिमेंटेशन मारतो आणि ते इम्प्लिमेंटेशन इतके सहजपणे ज्या भागामध्ये होतं त्या भागात आपण राहतो. त्याचं प्रतिनिधित्व आपल्याकडे आलेलं आहे. आणि अशा कालखंडातलं अशा कालखंडातला मतदार अशा अंगाने आपल्याला मराठवाड्याकडे बघायला हवं. आणि असं बघत असताना जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा मी मगाशी असं म्हणालो होतो की रॉयल एनफिल्ड आणि बुलेट, हे बुलेट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. मग ती बुलेट कुठे पाहायला मिळते तर बीडमधल्या या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बीडमध्ये कव्हरेजसाठी गेलेलो होतो तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये एक माणूस आला, वय वर्ष होतं 72, आणि तो असं म्हणाला की सर राहू द्या ना म्हणे, काय होतं आपल्याला, एक बंदूक पाहिजे म्हणे, आपल्याला काय बिघडत नाही. म्हटले गुन्हा आहे तुमच्यावर. नाही म्हणे त्यांनी काय होतं, गुन्हा तर असतं म्हणे, गुन्ह्याने काय फरक पडतो. पण वयाच्या 72व्या वर्षी इथल्या माणसाला पिस्तूल बाळगावंच कसं वाटतं. वय वर्ष 72 आणि स्टील ही सेइंग नाही मला पिस्तूल हवंय. सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या पातळीवर फिरत असताना आता बहुतांशी राजकीय कार्यकर्त्यांच्या कमरेला पिस्तूल आम्हाला बघायला मिळतात. आणि ही पिस्तूलं साधारणतः 1022 वगैरे याचा आकडा आहे, बीडचा आकडा जो आहे तो 1022 आहे. आणि बहुतांशी मराठवाड्यामध्ये 800, 850, 800, 850च्या आसपासमध्ये आपल्याकडे बंदूक आहे. चला, त्यातल्या बँकांच्या ATM साठी म्हणा किंवा बँकांच्या सगळ्या आर्थिक ह्याच्यासाठी म्हणून काही बंदुका आवश्यक असतात तर त्या दिलेल्या असतील असंही कन्सिडर करूया. परंतु इतक्या राजकीय पक्षांच्या नेत्याला बंदुकांची भीती का वाटावी. म्हणजे इतका समाज वाईट आहे का की तुम्हाला दररोज उठून कुठेतरी मारेल आणि म्हणून तुम्हाला बंदूक हवी आहे. कारण मराठवाड्यामध्ये बंदुकीची हौस केली जाते. साधारणतः ही हौस अशी आहे 3 लाख रुपयांपासून, म्हणजे आता 1.25 लाख रुपयांपासून
ते साधारणतः 7 लाख रुपयांपर्यंत एक रिव्हॉल्वर मिळतं. आणि काय हरकत नाही, लाखभर रुपये तर आता सहज कुठलाही पॉलिटिकल कार्यकर्ता जाता जाता ब्लॅकमेल करून पुढे पैसे काढतो. तर ते जे ब्लॅकमेल करून पैसे काढण्याची जी पद्धत आहे त्याच्यातून काय घ्यायचंय त्याला विकत, तर त्याला बंदूक विकत घ्यायची असते. कारण बंदूक एकदा कमरेला लावली की मग त्याला त्याची फाईल मंजूर करून घ्यायला सोपं जातं. आपल्या शर्टचा एक भाग वर करायचा म्हणजे बंदुकीची नळी खाली दिसते त्या अधिकाऱ्याला, आणि तो म्हणतो करा साहेब एवढी सही, मारा ना एवढा कोंबडा, काय बिघडत आहे. आता मारा ना एवढा कोंबडा हे ज्यावेळेस तो अधिकारी करत नाही तेव्हा जाणारा जो फोन आहे ना, तो फोन हा वाल्मिक कराडांचा होता. आणि म्हणून ही जी पॉलिटिकल हत्या आहे ती तिथून सुरुवात होते. या राजकीय हत्येचं जे सगळा भाग आहे तो तिथून सुरुवात होतो. तो असं म्हणतो की 43 कोटी, म्हणजे त्यातला जो अधिकारी माझ्याशी बोलणारा होता, 43 कोटी रुपयांची फाईल मंजूर करत होता. आणि त्याला सांगितलं गेलं की तुला 10 मिनिटं आहेत आणि आम्ही आणून दिलेला जो माणूस आहे, म्हणजे ही एक विचित्र कार्यसंस्कृती पुन्हा मराठवाड्यात जन्माला आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या ऑफिसमधला माणूस हा तुमचा नसतोच, तो तुमची फाईलही घेऊन जात नाही. म्हणजे येणारा माणूस काय करतो, दुसऱ्याच याच्यातला आलेला असतो, तो म्हणतो की सर आमच्या अमुक अमुक साहेबांनी पाठवलंय आणि एवढ्या फाईलवर सही करून द्या. तो म्हणतो अरे तू माझ्या ऑफिसच नाही आहेस. तो म्हणतो नाही बरोबर केलंय, त्या माणसाची सही आणली आम्ही. हे खालच्या कारकुनापासून ते तुमच्या कार्यालयीन अधीक्षकांपर्यंतच्या आणि अकाउंट्स ऑफिसरच्या सह्या ह्या पूर्व तयारी म्हणून करून घेतलेल्या असतात. आणि ज्या दिवशी 31 मार्चला, आता ती घाई सुरू होईल, 31 मार्चला ज्यावेळेस बजेट होईल त्याच्या दिवशी रात्रीतून फाईली मंजूर होतील आणि रात्रीतून पैसे पण खर्च होतील. ही आपली कार्यसंस्कृती आहे. आणि इथं राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप तो असा आहे, म्हणजे अजूनही ज्या माणसांना सांगितलेलं होतं की याची जरा तपासणी करा, त्या माणसाने अजून आपला रिपोर्टच दिलेला नाही. तो आपला घाबरून बसला. ते त्यांनी दिला असला तरी त्यांनी अजून काही जगजाहीर केलेला नाही. बरं ते अशा माणसांकडे दिलंय, उपजिल्हाधिकारी स्तरावरच्या माणसांनी जिल्हाधिकारीची चौकशी करावी आणि त्यांनी तो रिपोर्ट सादर करावा असं सांगितलेलं आहे. अशा कार्यसंस्कृतीमधल्या माणसांना आपण, एक पॉलिटिकल नेता आपल्याकडच्या दुसऱ्या पॉलिटिकल माणसाला असं सांगतो की जा एवढी फाईल मंजूर करून आण, आणि तो म्हणतो साहेब करा की फोन. ह्या राजकीय संस्कृतीमधली बंदूक आहे. आणि ती बंदूक ज्यावेळेस इथे कमरेला येते तेव्हा मराठवाड्याच्या समोर निश्चितपणे हे प्रश्नचिन्ह लावलं जातं की खरं तुम्ही सुसंस्कृत आहात की तुम्ही कुठे आहात. खरं तर जात म्हणून बघू नका, पण एका ठराविक जातीमध्ये, नावच घेत नाही, एका ठराविक जातीमध्ये एक उत्सव साजरा केला जातो आणि ज्याच्यामध्ये जिवंत हाल्या बांधतात आणि त्या हाल्याला वरनं चाकू खुपसतात मानेत आणि त्याचं रक्त शोषून पितात, माणसं करतात. आणि हा सगळा जो भाग आहे तो मी प्रदेश सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल की अहमदनगरमध्ये आहे, कळंबमध्ये आहे, परंड्याचा काही भाग आहे, त्याच्यानंतरच्या पुढच्या काही भागांमध्ये हे सगळे उत्सव साजरे केले जातात. आपण ज्याला म्हणजे अभावग्रस्तांचं जे जगणं आहे ते कुठल्या पातळीवरचं आहे हे सांगण्यासाठी म्हणून त्याचा उदाहरण म्हणून उपयोग करतो की आपल्याला खून करणं, समोरच्या माणसाच्या मानेमध्ये सुरा खुपसणं ह्याच्याविषयीचं वैषम्य वाटण्याचा कालखंडच निघून गेलाय की काय असं वाटतं. आणि आता ते वैषम्य पॉलिटिकल म्हणजे राजकीय संस्कृतीमध्ये असावं की नसावं हा नंतरचाच मुद्दा आहे, पण तो नाहीच आहे. म्हणजे मूळतः आपल्याकडची बहुतांश माणसं ही काम कशी करतात, म्हणजे दिवसभरामध्ये जर उत्तम शिस्तप्रिय पक्षाच्या माणसाचं जरी आपण उदाहरण घेतलं की त्या पक्षातली माणसं काम काय करतात, तर गाडीच्या मागं गाडी लागतात, काहीही काम करत नाही. म्हणजे नेता आलाय की नेत्याच्या गाडीच्या मागं आपली गाडी लावायची, आपलं काम संपलं. दिवसभर त्याच्या मागे थांबायचं, त्याचा जय करायचा, घरी जायचं, संध्याकाळी कुठेतरी अगदीच श्रम परिहार करायचा दिवसभरातल्या सगळ्या याचा, आणि आपला राजकीय दैनंदिनीचा कार्यक्रम संपवायचा. आपल्याकडच्या भागामधल्या समस्यांवर काम करणारी माणसं कोण आहेत, तर ही माणसं ही राजकीय पक्षाशी जोडलेलीच नाही आहेत, ते राजकीय कामच करत नाही आहेत. उदाहरणार्थ त्या मीरा कदम नावाच्या बाई आहेत
हिंगोलीमधल्या त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांसाठीचं काम करतात. खूप तळमळीनं, म्हणजे स्वतः बिचारी त्या दिव्यांग आहेत, त्यांना चालता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये काही मुलं त्या सांभाळतात. बीडमधला इन्फंटमधला दत्ता बारगजे ज्यांनी आत्ता परवा मस्साजोगमध्ये जाऊन ध्वजारोहण केलं, त्याचा जरी आपण भाग घेतला, म्हणजे ही जी माणसं आहेत, जी काम करणारी माणसं आहेत, जी छोटं का असेना त्यांचं स्वतःची संवेदना त्यांच्या कामातून व्यक्त करत आहेत. मग तो दीपक नागरगोजे असेल, उस्मानाबादमध्ये शहाजी चव्हाण असेल, परभणीमध्ये असतील, हिंगोलीमध्ये असतील, अशी अनेक माणसं ही छोटं काम संवेदनशीलपणे करत असतात. परंतु ते ह्या राजकीय वळचणीमध्ये जात असतात. आणि मग राजकीय व्यक्तीतले, राजकीय कारकीर्दमध्ये किंवा मला राजकीय कारकीर्द करायची आहे असं म्हणणारी जी सगळी माणसं आहेत ना, त्यांचं नाव भोक्या खोक्या वगैरे असं झालेलं आहे. त्याचं करायचं काय असा प्रश्न. म्हणजे सत्ता आणि संपत्ती, श्रीमंती मिरवण्यासाठी जर आपण बंदूक वापरत असू, सत्ता, संपत्ती आणि आपली स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी जर आपण घोडा वापरत असू, आपण जर जेसीबी वापरत असू, हे मला आश्चर्य वाटलं की एखाद्या माणसाची सुटका अनैतिक संबंधांमधून झालेल्या आरोपामधून होते आणि ती सुटका झाल्यानंतर त्याचं स्वागत हे जेसीबीला साधारणतः 2000 किलोचा वजनाचा हार लावून करतो आपण. हे कुठल्या आपण जगामध्ये वावरतो होत असा प्रश्न पडावा इतकं हे गंभीर आहे. आणि ह्या गंभीरतेला म्हणजे ही संवेदनाच राजकीय नेत्यांची बंद झालेली आहे. नाही काढा ना, माझाही फोटो काढा, जेसीबी मधून हार दिसतोय ना, मग मी पण थांबतो की. कशाला हवा आहे असं कोणी म्हणतच नाही. बरं, त्यांचा काही फार चांगला हेतू आहे, नाही शेतकऱ्यांची फुलं विकली गेली पाहिजेत वगैरे असा काही हेतू नाहीये. त्यांना त्याच्यातून फक्त फोटोच काढून घ्यायचे आहेत. आणि अशा सगळ्या अवस्थेमधून आपला मराठवाडा जात असताना एक घटना घडते, ती मस्साजोगची असते. आणि तिथे बघा काय म्हणून ह्या घटनेला बघायला हवंय. ही सरपंचाची हत्या आहे म्हणून बघायला हवं की सरपंचांनी आवादा कंपनीमधून खंडणी वसूल करू देत नाही म्हणून झालेली हत्या आहे असं बघायला हवं. समजा जर या पवन ऊर्जा प्रकरणामधल्या कंपनीच्या, म्हणजे त्यांचं नाव, आवादा कंपनीचे जे मालक आहेत त्यांचं नाव राजीव मित्तल आहे, त्यांनी तक्रार केली की नाही हे अजून आपल्याला कळलेलं नाहीये. परंतु आवादा कंपनीच्या माणसांनी जर केंद्र सरकारकडे तक्रार केली नसती तर अमित शहानी बजरंग सोनवणेंना त्यांचं मत मांडायला वेळ दिला असता की नसता असा माझ्या समोरचा प्रश्न. ती तक्रार केली आहे की नाही माहीत नाही म्हणून हा वाक्याचा एवढा मोठा वळसा. पण समजा पवन ऊर्जेचे आपल्याकडचे प्रोजेक्ट्स किती आहेत असं, तर 5200 मेगावॅट राज्यामध्ये साधारणतः पवन ऊर्जा आता तयार होते आणि त्यातली 1800 मेगावॅट ऊर्जा ही फक्त मराठवाड्यामध्ये करणार आहोत. साधारणतः बघा 5 मीटर प्रति सेकंद, 5.5 मीटर किंवा 6 मीटर प्रति सेकंद जर वेगाने वाहणारे वारे असतील तर तो जो विंड झोन तयार होतो त्या विंड झोन मध्येच फक्त पवन ऊर्जा उभा करता येते. आणि हा विंड झोन हा आष्टीचा, हा विंड झोन हा पुन्हा लातूरच्या जवळचा मस्साजोगचा भाग आहे, हा धाराशिवच्या पट्ट्यामध्ये आहे. आणि म्हणून तिथं आहेत हे सगळे विंड, म्हणून तिथं पवन ऊर्जेचे प्रकल्प येत आहेत. आणि या प्रकल्पांना कोणी ना कोणीतरी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली ह्याची तक्रार जेव्हा एक भांडवलदार करतो तेव्हा त्याची दखल घेतलेली असेल. अन्यथा असे पॉलिटिकल मर्डर्स हे या लेवलला हाताळण्याची पद्धत आहे का आणि अशा पद्धतीने केलं गेलं असेल का याच्याविषयीच्या शंका आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी विंड मिल, आता ह्याच्यातलं जे अर्थकारण आहे ते समजून घेतल्याशिवाय ह्याची हत्या का झाली हे कळणार नाही. म्हणजे एक विंड मिल जर, एक तो जो विंडचा खांब असतो, ऊर्जा स्तंभ जो म्हणतो आपण त्याला, तो जर उभा करायचा असेल तर साधारणतः 5 कोटी रुपये लागतात. आणि 5 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जी वर्षभरामध्ये त्याला मिळणारी वीज आहे ती 4.7 किंवा 6 मेगावॅट या लेवलला असते. आणि त्याचे दर असा विचार केल्यानंतर साधारणतः 90 लाख किंवा 1 कोटी रुपयांच्या आसपासची उलाढाल ही एका टॉवरमध्ये आहे. असे 100 टॉवर ही आवादा कंपनी उभं करणार होती. अजून एकही टॉवर उभा केलेला नव्हता तोपर्यंत तर त्याला 2 कोटी रुपये मागितले.
अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा प्रोजेक्ट्स येतात तेव्हा त्याच्यातली गुंतवणूक करणारी जी माणसं आहेत त्यांना सुलभ वातावरण निर्माण करून देण्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी नीट न पाळली गेलेली नाही असं ज्यावेळेस लक्षात आलं तेव्हा काल परवा दिवशी आपल्याकडे नवीनीकरण मंत्रालयाच्या वतीनं असं सांगण्यात आलं की जा आणि मराठवाड्यातल्या सगळ्या उद्योजकांना विचारा की काय अडचण आहे तुमची. आणि लोकांनी पुन्हा सांगितलं की नाही बघा ह्या नंबरवरून फोन आला होता आणि आम्हाला खंडणी मागितली, आम्हाला ह्या नंबरवरून फोन आला होता की हा आमच्याकडच्या तारा चोरी होत आहे, या नंबरवरून फोन आला होता की या माणसांनी आम्हाला दादागिरी करून हाकलून दिलेला. अशा पद्धतीच्या तक्रारी ह्या अलीकडच्या म्हणजे अगदी 2-3 दिवसापूर्वीच्या घटनांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे वातावरण एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपली जी सगळी शक्ती कशाला पुढे झालेली आहे तर मला आरक्षण द्या, माझं आरक्षण नाही दिलं तर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणातले मोर्चे हे महाराष्ट्राने अनुभवलेलं हे एकमेव ठिकाण असेल की जिथे आपल्याला आरक्षण हवंय आणि आपल्या मागण्या आणि आपला होणारा विकास याच्यामधलं प्रचंड दरी जिथे आहे त्या दरीमध्ये ती बंदूक आहे, तो घोडा आहे, तो JCB आहे आणि ही आपली राजकीय संस्कृती बनू लागलेली आहे आणि इथे खऱ्या अर्थाने आपल्याला धोका आहे. साधारणतः एक जर स्तंभ उभा करायचा असेल, मग अशी मी त्या पवन ऊर्जेच्या स्तंभाविषयी सांगत होतो, 20 गुंठे जमीन लागते, 20 गुंठे किंवा आता 20 गुंठे फक्त त्याचं हे उभं करण्यासाठी आणि पातं फिरल्यानंतर जेवढं लागतं तर ते 5 एकरापर्यंतचं रान हे शेतकऱ्यांकडून आपल्याला त्या कंपन्यांना घ्यावं लागतं. आता ही जे देणं घेणं आहे शेती आणि कंपनी याच्यामध्ये कुठलाही आर्बिट्रेटर नाही, कुठलाही लवाद नाही आहे, कोणतंही शासकीय अधिकारी ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये नाही आहे. सरळ कंपनी आणि शेतकरी अशा दोघांमधला व्यवहार. बरं असं का आहे तर त्याचं काही कारण नाही, त्याचं धोरणच ठरलेलं नाही. आत्ता त्यांनी सांगितलं की नाही आता धोरण ठरवा जरा याचं, म्हणजे हे सुद्धा अगदी अजून कागद पोचायचा आहे, पोचलेला नाही. म्हणजे काल परवा विभागीय आयुक्तांनी बैठक घेतल्यानंतर त्याच्यात पुढच्या सगळ्या प्रोसेसेस घडतील. परंतु या पातळीवरच्या व्यवहारामध्ये जो आर्बिट्रेटर लागतो तो नसल्यामुळं काय होतं की वाल्मिक कराडांसारख्या माणसाला एखादी कंपनी किंवा एखादा माणूस हायर करायला प्रयत्न करतो की नाही तूच जरा मदत कर ना आम्हाला त्या शेतकऱ्यांकडून जमीन घेऊन दे म्हणून. आणि असे दलाल हे गावोगावी आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. मग ते वाशीच्या पट्ट्यामध्ये असतील, मग त्या धाराशिवच्या पट्ट्यामध्ये असतील, तुळजापूरच्या पट्ट्यामध्ये असतील, लातूरच्या पट्ट्यामध्ये असतील, जालन्याच्या काही भागामध्ये ह्या सगळे आणि ह्या सगळ्या दलालांनी आपलं सगळं उद्योग विश्व व्यापलेलं आहे. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं अडकलेलं आहे. आता हे झालं पवन ऊर्जेपर्यंतच. आता त्याच ऊर्जेचा भाग हा परळीमध्ये दुसरा त्याचा सेकंड एपिसोड आहे. तो एपिसोड समजून घेतला की आपल्याला एकूण नक्की काय चाललंय मराठवाड्यात हे कळेल, म्हणून मी थोडासा डिटेल त्या सगळ्या भागामध्ये जातोय. परळीमध्ये साधारणतः 750 मेगावॅट पर्यंतची वीज निर्मिती होते. तर तिथे 6 संच होते, त्यातले 2 बंदच पडलेले कायमस्वरूपी. आणि उरलेल्या ह्याच्यामधून काय होतं की आपल्याला येणाऱ्या कोळशावर राखेची मात्रा ठरते. म्हणजे किती कोळसा आपण जाळतो, तो कोळसा कोणत्या खाणीतून आला, त्या ज्या खाणीतून तो कोळसा आलेला आहे त्याचा प्रस्तर कुठला होता, म्हणजे कुठल्या भागातून तो काढलेला आहे याच्यावर त्याचे उष्मांक ठरतात. आणि त्या उष्मांकाच्या आधारे किंवा समजा कोळसा धुतला नाही तरी सुद्धा जास्त राख निर्माण होते. कोळसा धुवून द्या ह्याच्यासाठी म्हणून आपल्याकडचं जे पाणी आहे म्हणजे जायकवाडीतलं पाणी तिकडे सोडतो आपण आणि तिथून पुढे परळीपर्यंत जातं. तर ते जे पाणी लागतं सौर ऊर्जा प्रकल्पांना ते कशासाठी लागतं असा प्रश्न. तर हे पाणी हे कोळसा धुवायला लागतं. दुसरं पाणी कशाला लागतं तर ते जे मोठे मोठे टर्बाईन्स आहेत त्याच्यानंतर जे कोळसा जाळल्यानंतर साधारणतः 100 किलो कोळसा जाळला तर 40 किलो राख होते. आता जेवढा कोळसा जास्त तेवढी राख जास्त. हा म्हणजे 100 किलो हा फक्त परिमाण म्हणून, काही टनांमधला हा खेळ आहे दररोजचा. आणि जेव्हा ते बॉयलर पेटवलं जातं आणि राख येते तेव्हा ती राख शांत करण्यासाठी म्हणून त्याच्यावर पाणी मारलं जातं. दुसऱ्या दिवशी परत नव्यानं त्याच्यामध्ये बगॅस टाकायचं आहे म्हणून. तर हे जे पाणी मारणं आहे त्याच्यासाठी म्हणून आपल्याला जायकवाडीचं पाणी द्यायला लागतं. ते पाणी मारल्यानंतर त्याची जी स्लरी तयार होते ती स्लरी
म्हणजे राख आहे. आपल्याला असं वाटतं की चिमणीतून बाहेर उडालेली राख म्हणजे राख आहे, असं नाहीये. ही बॉयलरमध्ये थांबलेली राख आहे आणि ही राख काढून घेण्यासाठी म्हणून म्हणजे महाराष्ट्रातल्या अन्य जर पॉवर प्लांट्सची आपण हे बघितली तर अन्य पॉवर प्लांट्समधून निघणारी जी राख आहे ती राख आणि परळीमधली राख याच्यामध्ये खूप सारा अंतर आहे आणि त्याचे रेट्स पण वेगवेगळे आहेत. म्हणजे साधारणतः 850 रुपयांपर्यंत जर नाशिकचा असेल किंवा खापरखेड्यामधला असेल तर आपल्याकडे ते 552 563 अशा रुपयांची ती एवढी त्याच्यातली तफावत आहे. आणि ती राख विक्री करण्यासाठीचे टेंडर काढण्यात. आता हे टेंडर विकत घेण्यासाठी 18 जणांनी निविदा भरलेल्या होत्या. त्यातल्या काही जण पात्र आहेत असं सुद्धा सरकारने सांगितलं की नाही तुम्ही घेऊन जावा आमची राख. आणि इथे सगळा खेळ सुरू. ही पात्र झालेली जी मंडळी आहे त्यांना राखच जाऊन गेली नाही. तिथे राजकीय लोकांनी असं सांगितलं की दाऊदपूर नावाचं गाव म्हणजे सांगायला फार छान किस्सा आहे म्हणून. तर ते दाऊदपूर नावाचं गाव 1200 वस्तीचं आहे. जास्त सुद्धा वस्ती पण नाही तेवढी. 1200 लोकसंख्येचा म्हणजे घरं त्यातली कमी आहेत. आणि या गावामधली जर घरं तुम्ही बघितलीत तर ती घरं ही सर्वसाधारणपणे कौलाची किंवा काय धाव्याची किंवा स्लॅब टाकलेली अशी असू शकतील असं तुम्हाला वाटत असेल, तसं नाही आहे. ही अतिशय आलिशान घर आहे. म्हणजे 2-2 मजली अतिशय उंचीची उत्तम बांधकामाची आणि बंगले तुम्हाला एका गावामध्ये दिसतात. लक्षात असं येतंय की अरे या माणसांचं काम काय आहे, इतकी बंगलं असतील आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये इतके बंगले कसे. ह्या उत्सुकतेतून स्टोरीचं जनरेशन होतं त्यात. आणि तिथं कळालं की त्या गावाच्या बाजूला तो जो स्लरीचा भाग आहे, औष्णिक वीज केंद्रातून काढलेली जी ओली राख आहे त्याचा एक तळ आहे. तर ते जे तळ आहे त्या तळातून राख उचलणारी माणसं ही 10 दिशाला त्यांनी रस्ते करून ठेवले. आता पोलिसांचा एक रिपोर्ट असा आहे की कोणत्या रस्त्याला थांबवावं असा आमच्यासमोर प्रश्न आहे. कारण त्या तळ्याच्या भोवती सगळीकडून रस्ते, इतकी राख वेगवेगळ्या पद्धतीने तिथून उचलली जाते आणि ती दिली जाते ही तिथल्या वीटभट्ट्यांना. आता वीटभट्टे चालवणारी माणसं पण तीच पॉलिटिकल पर्सन्सची आहेत, त्याच पॉलिटिकल नेक्ससची आहेत. पर्सन्सची म्हणण्यापेक्षा त्याच पॉलिटिकल नेक्ससची आहेत. ते जे पुरवणारी वाहनं आहेत ती सुद्धा त्याच नेक्ससची आहेत. आणि त्या नेक्ससला कुठेही डिस्टर्ब होऊ नये म्हणून आता म्हणजे राखेतून जन्मलेला सगळा अवैध व्यवहार पवन ऊर्जेमध्ये उतरला आणि संतोष देशमुखांच्या हातात असा तो सगळा पट आहे. आणि त्याच्यामध्ये दरवेळेस इथे उतरलेली म्हणजे जिथं फक्त बंगले आहेत त्या बंगल्यांच्या मधली जी तरुण मुलं आहेत ती उठतात, एके दिवशी स्वतःच्याच खिशाची बंदूक काढतात आणि हवेत गोळीबार करतात. हे जे मध्ये निघालेले आपण बघितलेले जर व्हिज्युअल्स असतील किंवा ते जर रील्स असतील ते रील्स हे या पातळीवरचे. तर हे रील्स या पद्धतीनं पुढे आल्यानंतर आपल्याला त्याच्यामधलं नेक्सस कळायला लागतं आणि मग ते कुठपर्यंत जाऊन पोचतं. तर एक अख्खं डिपार्टमेंटच सगळ्यांनी खाऊन टाकलेलं आहे. तिथं म्हणजे ऊर्जा खात्यातल्या माणसांना काही कामच करता येत नाही, तिथं गृह खात्यातल्या माणसांना काम करता येत नाही, तिथं DPDC मध्ये निधी वाटणाऱ्या माणसाला काम करता येत नाही. अशी पॉलिटिकल सिस्टम्स आपण बीड नावाच्या जिल्ह्यामध्ये निर्माण केली. रादर ती सगळ्या अर्थाने कीड ह्या अर्थाने आता त्याला बघायला हवं की इतकं पॉलिटिकल नेक्सस आपण एका जिल्ह्यामध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे. बरं, हे नेक्सस अन्य जिल्ह्यांमध्ये नाही आहे का? तर हे नेक्सस अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे, फक्त ते बाहेर येणं आहे. कारण त्यातली जी क्रूरता ही मस्साजोग मधल्या लोकांनी अनुभवलेली आहे ती क्रूरता अजून झालेली नाही. होईल म्हणजे इतकी खात्री आता वाटावी इतका मराठवाडा सुसंस्कृतच्या पुढे प्रश्नचिन्ह देण्यासारखाच आहे. अशा अवस्थेमध्ये आत्ता मराठवाडा येऊन पोचलेला आहे. आता एकूण जर आपण म्हणजे ह्याच्या दुरुस्तीसाठी आणि या सगळ्या गोष्टींच्या याच्यासाठी जर पुढे जायचं असेल तर माणसं निर्माण करायला लागतात. हे 1, 2, 5 असं करून नाही चालणार. तर खूप सारी माणसं ही चांगुलपणाने काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहन देणारी एक यंत्रणा राजकीय व्यवस्थेनं निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे. ती पार्टी कुठली म्हणत नाही, पक्ष हा गौण मुद्दा आहे.
पक्ष नंतर, म्हणजे आता आपल्याकडे असंही गाजराच्या पुंगीसारखंच पक्ष खातात, त्याच्यामुळे पक्षाचं काही फारसं मनावर लावून घ्यायचं कारण नाही. तर ते पक्षीयपेक्षा राजकीय अशी व्यवस्था जन्माला घालण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्याची दमछाक होते अशी परिस्थिती, आणि ही दमछाक होऊ नये म्हणून कदाचित आयोजकांनी हा विषय मी मांडावा असं वाटलेलं असेल. खरं तर या विषयाला बोलण्यासारखं आणि ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टींसाठीचं भरपूर अजून शिल्लक आहे, पण तुमची जर ऐकायचे पेशन्स असतील तर पुढे जाता येणं शक्य आहे. पण ते किती आहेत ह्याच्याविषयी माझ्याही मनात आता शंका असल्यामुळे मला असं वाटतंय की मी बऱ्यापैकी ह्या दोन्ही ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून जरा विस्ताराने बोललो. एकूणच मराठवाड्यातला अभावग्रस्तपणा हा आणि त्याच्यातला आक्रमकपणा, या आक्रमकपणाला खतपाणी घालून केलं जाणारं राजकारण, ह्याच्यापासून जोपर्यंत मराठवाड्यातली माणसं आणि मराठवाड्यातले नेते हे जागृत होणार नाहीत तोपर्यंत मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बीड आणि कीड असे शब्द उच्चारले जातील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि या सगळ्या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अंकुशराव कदम सर, निलेश यांचेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय अंकुशराव कदम सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा, अध्यक्षीय समारोप करा. आज यशवंतरावजी चव्हाण साहेब कोणी पाहिलेले आहेत, मला कळलं तर बरं होईल. त्यांना प्रत्यक्ष पाहण्यात आलंय का तुमच्या? एक दोन जण आहेत. ते जर तुम्ही पाहिलं असतं आणि त्यांना ऐकलं असतं तर मग जरा सांगण्यात जरा बरं वाटलं. अत्यंत सुसंस्कृत आणि भविष्याची प्रचंड मोठी झेप ज्या माणसाला माहीत होतं जे महाराष्ट्र घडवायचं, तर असा हा माणूस होता. मी त्यावेळेस फार लहान होतो, मी पण काही फार वयस्कर नव्हतो. पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले आणि मराठवाड्यात पहिली भेट आमची औरंगाबादला झाली त्यांची, त्यावेळेस त्यांचं एक भाषण मी ऐकलं आणि त्यांच्या विचारांचा पल्ला आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे तिथं मला त्याची जाणीव झाली. त्यांनी भाषण करताना सांगितलं की एक 2-3 ओळी आहेत, ते सांगतो तुम्हाला मी. त्यांनी सांगितलं की टीका तर नेहमीच होत होती विरोधी पक्षांकडून, तुम्ही काय उजेड काढलाय, काँग्रेसने त्या काळात काही विशेष काम केलंय असं आम्हाला वाटत नाही, म्हणजे ते काँग्रेसवर आरोप करत होते. तर यशवंतरावांचं भाषण होतं की आम्ही फार काही केलं नसेल, पण आज आम्ही धनिकांचे महाल उजळणारी वीज ही शेतकऱ्यांच्या विहिरीवर पाणी उपसते, हे सुद्धा पाहिलं तर खूप मोठं काम आहे. म्हणजे आमची परिस्थिती कशी होती की माझे आजोबा त्यावेळेस मोटा आणि ते डिझेल इंजिन याच्यावर ते इरिगेशन करायचे, आणि यशवंतरावच्या काळामध्ये मग हे विजेचं विद्युतीकरण होत आजची अवस्था आली. तर त्याचा शेवट सरांनी सांगितला, या औषधी प्रकल्प आले, त्याच्यानंतर बरेच दादाही निर्माण झाले. तर हा त्याचा एक शेवट आहे. पण सुरुवात मात्र चांगल्या कारणाकरता झाली होती. आणि यशवंतरावजीचं व्यक्तिमत्व इतकं लोभस होतं की त्यांना लहान मोठा श्रीमंत गरीब असं काही नाही, सगळं एका मापाने मोजायचं. एके ठिकाणी मला आठवत आहे की त्यांचा दौरा चालू होता आणि एक फाटके कपडे घातलेला पटकावाला एक माणूस रस्त्यात समोर आला आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितलं, म्हणजे हात केला की थांबा.
पण ते पायलट आणि हे जे असतो ना लवाजमा, त्यांची कोणाचीच तयारी नव्हती, ते चालले होते. चव्हाण साहेबांनी ओरडून सांगितलं, जरा थांबा, माणूस दिसतोय. ते उतरले आणि बाबाला विचारलं त्या म्हाताऱ्या माणसाला की काय झालं बाबा. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या ऑफिसमध्ये, म्हणजे सरकारच्या ऑफिसमध्ये बऱ्याच दिवसाच्या खेट्या घालतोय आणि माझं हे काम होत नाही आहे. तर त्यांनी लगेच कलेक्टर बरोबरच होते, त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मी माझा दौरा संपायच्या आत यांचं काम झालेलं पाहिजे. आणि हे काम झालं नंतर आणि बाबाला सांगितलं त्या म्हाताऱ्याला की बाबा याच्यानंतर काम झालं की नाही मला पोस्ट कार्ड पाठवायचं. पत्र इनलँड नाही, पोस्ट कार्ड, त्याच्यावर लिहायचं यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री मुंबई. हे अशी ही माणसं जी होती. आता आमचा जेव्हा अब्दुल सत्तार पाहतो, हे पाहतो, ते पाहतो, ते तर राक्षस आहे. ही माणसं नाहीच आहे. तर त्यांची तुलना आजच्या यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर करायची म्हणजे आम्हालाच लाज वाटते. तर चव्हाण साहेबांबरोबर बऱ्याच गोष्टी सांगता येतील बारीक सारीक. त्यांचं ते कृष्णाकार किंवा हे जर वाचलं तुम्ही एकदा तर खूप सुंदर लिहायचे, ते चांगले लिहायचे. आणि या माणसांचं ज्यावेळेस ते वारले दिल्लीमध्ये, त्यावेळेस त्यांचं सांगतात की बँक बॅलन्स 36,000 रुपये. म्हणजे हिंदुस्थानचा डिफेन्स मिनिस्टर, हिंदुस्थानचा उपपंतप्रधान यांचं, म्हणजे हे बरेच लोक असे होते काँग्रेसमध्ये. गुलजारीलाल नंदाई त्याच्यापैकीच होते, त्यांचं तर काहीच नसेल बहुतेक ठाणे. तर ही माणसं इतकी महान त्यागी होती की यांची तुलना आजच्या लोकांशी करायची म्हणजे अवघड आहे. तर आज त्यांचं आठवण काढतोय आणि त्यांना विनम्र होऊन अभिवादन करतोय. एवढंच मला बोलायचं आहे, बाकी काही विशेष नाही. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे सुहास सर, देशमुख सर म्हणाले की चांगले व्यक्ती घडवणं खूप महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे मला वाटतं की एक चांगला पत्रकार, सुसंस्कृत पत्रकार घडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत सुसंस्कृत पत्रकार असेल तोपर्यंत नेत्याला सुसंस्कृत राहावंच लागेल असं मला वाटतं. कारण पत्रकाराचा धाक प्रत्येक नेत्याला असतो आणि ही आपली जबाबदारी आहे की आपण सुसंस्कृत पत्रकार बनायलाच हवं. यानंतर मी प्रेरणा दळवी मॅडमला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आभार प्रदर्शनाच्या आधी मला एक छोटीशी गोष्ट सरांनी सांगितल्यानंतर मला अचानक आठवली की थोडी बोलली पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, एक त्यांचा घरगुती किस्सा मी आता परत 2-3 दिवसापूर्वी वाचला की ते त्यांच्या आईला किती मानत होते आणि ते लोक किती साधी होते, ह्याच्यावरती तो एक किस्सा होता की त्यांचे जे पोलीस अधिकारी जे त्यांच्यासाठी सिक्युरिटीसाठी होते आणि साहेब झोपले होते आतमध्ये आणि त्यांच्या आई सहज उठल्या आणि बाहेर गेल्या तर ते अधिकारी बाहेर जागत उभे होते. तर त्यांनी विचारलं, का रे बाबा, तुमचं तो साहेब तो झोपला, तुम्ही का जागताय? तर ते म्हणे, नाही, आम्ही इथे सुरक्षेसाठी आहोत म्हणून आम्ही जागत आहोत. तर तुम्ही, अरे नाही, तो झोपला, तुम्ही पण झोपा. तर ते इतका त्यांचा गोंधळ वाटत, ते लोक ऐकायला तयार नाही आणि ह्या पण ऐकायला तयार नाही. तितक्यात साहेब बाहेर आले. त्यांनी विचारलं, काय गोंधळ चालू आहे, काय झालं? तर त्यांनी सांगितलं की अरे बाबा, तू झोपला आणि या बाबांना कशाला जागत ठेवतो, यांना सकाळी कामं करायची आहेत. मग ते म्हणाले, हे बघा, तुम्ही आणि गाद्या आणल्या, टाकल्या, तिथून झोपायला सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही झोपा, तुम्ही झोपले नाही तर ह्या झोपणार नाही आणि ह्या झोपल्या नाही तर मी झोपणार नाही, उद्या सकाळची आपली कुणाचीच कामं होणार नाही. म्हणजे इतके साधे हे लोक होते, इतकी साधी संस्कृती होती. माझ्या वडिलांनी त्यांना 5 वेळा पुस्तक पाठवलं होतं. माझ्याकडे ते पत्र अजूनही आहे. ते पुस्तक त्यांनी पूर्ण वाचून त्या पुस्तकावर त्यांनी हे दिलं होतं की मला या पुस्तकामध्ये काय काय वाचायला मिळालं. म्हणजे मुख्यमंत्री असताना, इतका बिझी माणूस असताना त्यांनी हे पुस्तक वाचून त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. ते पत्र आजही माझ्याकडे संग्रही आहे. खरंच हे असे महान व्यक्तिमत्व आपल्या म्हणजे इथून पुढे होणे नाही आणि आपण खूप मोठ्या व्यक्तिमत्वाला हुकलो आहोत असं मला वाटतं. आभार प्रदर्शनाचा एक कार्यभाग असतो, त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या 112व्या जयंतीनिमित्त आपण जे सुसंस्कृत राजकारण
आणि मराठवाड्याचा पॅटर्न या व्याख्यानाला उपस्थित असणारे माननीय अंकुशराव कदम सर, कुलपती MGM विद्यापीठ, यांचे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाला ज्यांच्या व्याख्यानाने आपल्याला आज जागतं केलं किंवा खूप सारी माहिती ज्यांच्या व्याख्यानामुळे मिळाली असे आपले माननीय सुहास सर देशमुख यांचे मी अतिशय मनापासून खूप खूप आभार मानते. शहरातील मान्यवर MGM विद्यापीठ जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके यांचेही त्यांनी पूर्ण व्यवस्थापन केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. कार्यक्रमाचे संयोजक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे माननीय निलेश राऊत, वैशालीताई, सुबोध जाधव, इतर सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानते. उपस्थित सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांचेही मी अत्यंत मनापासून आभार मानते. आणि सर्व विद्यार्थी ज्यांच्यासाठी हे व्याख्यान होतं आणि ज्यांच्यासाठी हे ओपनिंग व्याख्यान होतं, हे सर्व विद्यार्थी आज न आवाज करता, गोंधळ करता किंवा हॉल न सोडता जे उपस्थित राहून त्यांनी ऐकलं, अशा विद्यार्थ्यांची मी आभार मानते. अनावधानाने कुणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी आणि त्यांची मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते.